नांदेडमध्ये बीजेपीची दमछाक, भाजपचे सर्वेसर्वा असणाऱ्यांच्या सभांचा सपाटा। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा अलगद भाजपच्या खिशात जाणार असा दावा केला जात होता। पण या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभांचा धडाका लावला आहे। त्यातच 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे प्रचार सभा झाली। त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपची दमछाक होत आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चला जात आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता। त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 1.5 लाखांहून अधिक मतं मिळवली होती। पण आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। बदललेल्या राजकीय समीकरणामुळे नांदेड लोकसभेची जागा सलग दुसऱ्यांदा भाजपच्या खिशात जाईल असा दावा केला जात आहे। पण या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होत आहेत। या दोघांच्या एकाच मतदारसंघात सभा केव्हाच होत नाहीत। हा योग नांदेडमध्ये येत असल्यामुळे हा मतदारसंघ विजयाच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी अवघड जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडची जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जात होती। पण जमिनीवरील वास्तव्य हे वेगळं आहे। पंतप्रधान मोदी व अमित शहा नांदेडमध्ये सभा घेत आहेत। मोदी व शहा यांचे एकाच मतदारसंघात सभा घेणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं। पण नांदेडमध्ये भाजपच्या या 2 बड्या नेत्यांच्या सभा होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात हा मतदारसंघ भाजपसाठी अवघड जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे 2014च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा नांदेडचा गड राखला होता। पण 2019 मध्ये भाजपच्या चिखलीकरांनी त्यांचा पराभव केला। आता चव्हाण स्वतः भाजपमध्ये असून प्रतापराव चिखलीकर पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत। पण भाजपची प्रचाराची रणनीती पाहता भाजपला येथून विजयाची खात्री वाटत नाही असा दावा केला जात आहे। याविषयी खुद्द अशोक चव्हाण यांना छेडलं असता त्यांनी नांदेडमध्ये भाजपचा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। नांदेडमध्ये भाजपची स्थिती उत्तम असून ही जागा नक्की जिंकू असं ते म्हणालेत। यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या अनेक लोकसभा निवडणुकात नांदेडमध्ये पंतप्रधानांच्या सभा होत असल्याच्या इतिहासाकडेही पत्रकारांचं लक्ष वेधलं आहे।